आजी आता हा जो भाग आहे तुमचा, हा कुठला भाग आहे? हे आमचा रामटेकडी. रामटेकडी. आता ह्या 2 मुली आहे आणि अजून एक मुलगा आहे. मुलगा, तर ही मुलगी कितवीला? 5वीला आहे. हो 5वीला. आता आणि ही 6वी. मुलगी कितवीला आहे? पहिलीला आहे. पहिलीला आहे. आणि आता तो मुलगा कितवीला आहे? 4थीला. 4थीला आहे. तर हे आता कोणत्या शाळेत शिकत आहे इथं? हे शाळा काय नाव? ओके, मराठी शाळाचे. बरं. आता ह्या मुलींसाठी जर समजा आम्ही आमच्या संस्थेसाठी प्रयत्न करतो आणि ह्या मुलींना दोघींना पण आम्ही आमच्याकडं प्रवेश देण्याचा प्रयत्न करतो. आणि तो जो मुलगा आहे तर त्या मुलासाठी वगैरे आम्ही काय प्रयत्न करता येईल करू. आणि आता सगळ्यात महत्वाचं, तुमचं घराचं हे कसं या मुलींना सांभाळत होते तुम्ही आतापर्यंत? हा ते थोडस भीकटूक मागते, चालते. म्हणजे हे भीक मागून सगळं तुम्ही आतापर्यंत या मुलींचं शिक्षण केलं. शिक्षण मग आता तुमचं वयामानानुसार, पण आता वय किती तुमचं? 70 वय. मग ह्या वयात पण तुम्ही भीक मागून यांना सगळं म्हणजे खानापिना असेल, शिक्षणाचा खर्च असेल, हा सगळा होत होता का? नाही ना हुस्कर आमचा. आणि तुम्हाला शारीरिक आता काय अडचणी होत्या? मला आता हे दाबाळचे नसण्याचे दबले हे, त्यामुळे मी आज 25 वर्ष झालं औषधं खाते. 25 वर्षाची गोळी नाही खाल्ली तर मला बोलायला येत नाही ना, जेवायला पण येत नाही. आणि हृदयाचं पण आजार आहे मला, ब्लड प्रेशर पण आहे. पुढे मला आजार आहे. आणि आता ह्या मुलींच्या आई वगैरे आता ती नाहीये. हो. आणि वडिलांचं वगैरे पण जे आहे तर हे सगळं म्हणजे सगळं हे तुमच्याच भरोश्यावर आहे. माझ्याच. तर एवढा सगळा हा पसारा, त्याच्यानंतर तुमचं म्हणजे घराचं जर बघितलं तर पावसाळ्यात पण इथं त्रास होतो. तुम्ही आता पाणी भरतं आमच्या घरामध्ये. आता सांगितलं तुम्ही हे सगळं म्हणजे एरिया हा एकदम ह्याच्यामधला असल्यामुळं, हो. तर इथं सगळं पावसाचं पाणी साचतं. मग ह्या मुलांना कुठे घेऊन जाता तुम्ही मग पावसाळ्यात? काय आम्ही समजून पाणी काढत बसतो रात्रंदिवस, काय करायचं मग सर. आपण आता एक आजींचं बोर्डे म्हणून नावाची आजी आहे तर त्यांची इथं आलेलो होतो. आणि आज ह्या दोन्ही मुली आणि एक मुलगा आहे. एक मुलगी 5वीला आहे, एक मुलगी पहिलीला आहे. आणि तो मुलगा जो आहे तो 4थीला आहे. 4थीलाच ना? हो 4थीला आहे. तर ह्यांच्या संगोपनासाठी ज्योती मॅडम अंध शाळेमध्ये काम करत आहे. मॅडमच्या बऱ्याच वेळेस मॅडमने संपर्क केला, मॅडमच्या संपर्कात ह्या मुली आल्या होत्या. तर त्यांच्या माध्यमातून आज आम्ही इथं आलेलो आहोत. तर ह्या मुलींसाठी संस्थेच्या माध्यमातून आम्ही त्यांना सहकार्य करूच. पण आता आजीचं पण जर बघितलं तर आजीला दम्याचा त्रास आहे, त्यांच्यानंतर शीर चोकप आहे म्हणतात, त्याच्यानंतर दम लागतो, त्यांना हृदयविकाराचा पण त्रास आहे. आणि आता ते 74-75च्या आसपास वय आहे त्यांचं. आतापर्यंत ते भीक मागून ह्या मुलांचं सगळं संगोपन करत होते. आता त्यांना होत नाहीये, तर पुढची जबाबदारी ही त्यांना म्हणजे पुढचा जो अंधार दिसत आहे, या मुलांचं भविष्य अंधारात दिसत आहे, या मुलींचं भविष्य अंधारात दिसत आहे, तर ते कुठेतरी मार्गी लागलं पाहिजे आणि ह्या मुलींचं भविष्य सुरक्षित झालं पाहिजे. या दृष्टिकोनातून आजींनी मॅडमशी संपर्क केला होता आणि ज्योती मॅडमने देखील आमचे संपर्क करून या मुलींची आज भेट घडून आणली. आज आम्ही इथं भेट देण्यासाठी आलो प्रत्यक्ष स्पॉटला, रामटेकडी पुणे येथे. आणि आज ह्या मुलींचा प्रवेश आम्ही या संदर्भात विचार नक्कीच करू आणि पुढे देखील हे करूयात. आणि आजीचं देखील बरंचसं ओझं कमी होईल आणि आम्ही कशा प्रमाणात हे करता येईल ते थोडंसं आम्ही मॅडमशी संपर्क करून तुम्हाला सांगू. ज्योती म्हात्रे मॅडम देखील आहे. मॅडमच्याच संपर्कात ह्या मुली आल्या होत्या. मॅडमनी त्या मुलींना बघितलं होतं. यांची जी परिस्थिती आहे तर ती मॅडमला अतिशय खूप म्हणजे सांगताना मॅडम सुद्धा भावूक झाल्या होत्या. तर आज ज्योती म्हात्रे मॅडम या अंध शाळेमध्ये कार्यरत आहेत. तर त्यांच्या माध्यमातून ह्या मुलींचा मॅडमनी माझ्याशी संपर्क केला आणि आज आम्ही ही मॅडमनी भेट घडून आणलेली आहे. तर मी मॅडमचे पुन्हा मनापासून धन्यवाद देतो.